कठीण परिस्थितीतून गेल्या काही महिन्यातून तू गेली आहेस आणि तुझी एकूणच आयुष्याची जर्नी कधी सोपी राहिली नाहीये, हे मगाशी बोलतानाही हो. तू मला बोललीस. कशी उभी राहतेस तू पुन्हा आणि कसं जमतं तुला हे सगळं? सगळ्यात महत्वाचं असतं की आई-वडिलांचे संस्कार. तुम्ही कोणत्या संस्कारामधून येता ते फार असतं. म्हणजे माझ्या आई-वडिलांनी कधीच खूप म्हणतात ना की लाड प्यारमध्ये आम्हाला कधीच असं हे नाही केलं. म्हणजे सगळे हट्ट पुरवले. पण घराची परिस्थिती आमची अशी काटकसरीची होती. तर त्याची प्रत्येक वेळी जाणीव असायची. आणि ते सांगायचे की तुला जे व्हायचंय ना ते हो. पण मग इतकं साधी जरी गोष्ट म्हणजे ते अगदी सांगायचे की जर तुला चप्पल शिवायची आहे ना तर तू शिव, असे माझे वडील सांगायचे. पण मग इतकी बेस्ट शिव की तुझ्याकडे देशाचा राष्ट्रपती आला पाहिजे आणि त्याने सांगितलं पाहिजे की माझे फुटवेअर तू केले पाहिजेस. म्हणजे त्यांना ते असं म्हणायचं असायचं की तू तुझं बेस्टच दिलं पाहिजे. जे काम करशील ते करेक्ट परफेक्शन. करेक्ट करेक्ट. इव्हन जेव्हा मी जे स्कूल ऑफ आर्ट्सला माझं सिलेक्शन झालं तेव्हा पण पप्पांनी मला एकदाच मुंबई दाखवली आयुष्यात पहिल्यांदाच. मुंबईमध्ये म्हणजे अशी मी फिरलेले पण एकटी फिरायचं म्हणजे दडपण येतं एवढ्या मोठ्या शहरात की एका लहान खेड्यातून गेलेली मुलगी. एकदाच मला दाखवलं की वडाळ्यावरून दादरला कसं जायचं, कारण तेव्हा माझे क्लासेस चालू होते एंट्रन्सचे. एक पहिल्याच दिवशी आले, दुसऱ्या दिवशी म्हणाले तुझी तू जा. मी रडत गेले. म्हटलं कसं काय तुम्ही असं मुलीला सोडता वगैरे. बोलले मुलगा मुलगी भेदभाव नसतो. आज जर शिकलीस तर उद्या तू सर्वाइव्ह होशील. आणि तू आता बिलीव्ह कर, मला इथे बसल्या बसल्या मला तू फोन करून सांग, मी तुला डोळे झाकून सांगू शकते कुठल्या प्लॅटफॉर्मवरून कुठली ट्रेन पकडायची किंवा मुंबईत कुठे कसं जायचं. सो हे पप्पांनी ना पहिल्यापासून खूप स्ट्रॉंग बनवलं. मम्मी तितकी स्ट्रॉंग होती. गेल्या 13 वर्षापासून पप्पा कॅन्सरशी झुंज देत आहेत. तर ते सोप्पा नव्हता तो प्रवास. म्हणजे मी FTIला गेले आणि लगेचच कळलं पप्पांच्या आजारपणाबद्दल. मग तिथून पप्पांनी जो एक संघर्ष केलाय 13 वर्ष कॅन्सरला घेऊन सर्व्हाइव्ह करणं, इट्स नॉट इझी. आणि आधारस्तंभ होते ना ते बरोबर. आणि आम्ही त्यांना असं म्हणजे झुरत झुरत जगताना बघितलंय. आणि शिरीषचं तर अगदी 15 दिवसात झालं. म्हणजे ते तर आम्हाला काही विचार करायलाच वेळ नाही मिळाला. म्हणजे एक दिवस अचानक, इनफॅक्ट आम्ही शूटचीच तयारी करत होतो. म्हणजे उद्या आमचं शूट होतं. आदल्या दिवशी शिरीष म्हापशामध्ये गेला होता. अळंबीचं आम्ही एपिसोड करणार होतो. अळंबी घेऊन आला आणि तो आजारी पडला. हॉस्पिटलला नेलं तर कळलं की असं असं आहे आणि ऑलमोस्ट इट वॉज लास्ट डे. काही म्हणजे हेच नाही. म्हणजे आता तर मी फार विचारही करत नाही. म्हणजे आता तर असं आहे की देवावर सोडलंय. तू जन्म दिलायस, मुळात त्याने जन्म दिलाय. सो त्याला मी विचारू नाही शकत. तेव्हा नाही ना विचारलं की तू मला का जन्माला घातलंयस. सो आता मी त्याला विचारूच नाही शकत की तू हे सगळं का करतोस. त्याने जे ठरवलंय ते भोगायचं. असं म्हणतात की गेल्या जन्मीचे भोग आहेत, ते भोगून प्रत्येकाला जाणे. सो जेवढे दिवस आहे तेवढे दिवस जगायचं. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पदरामध्ये एक मुलगी आहे माझी श्रीजा, आणि ती सेम टू सेम तिच्या बाबासारखी दिसते. म्हणजे असं म्हणू शकतो की प्रति शिरीष ती आहे माझ्याकडे. सो तिच्याकडे बघून मी आता शिरीषला तिच्यामध्ये बघते आणि तिच्यासाठी उभी आहे. आणि मला तिच्यासमोर कधीच असं वीक नाही पडायचंय, कारण मी जर हरले ना तर ती कुठेतरी खूप हे होईल. त्यामुळे लढायचं ठरवलंय. पण त्या अनेक महिलांना आज तुझ्या निमित्तानं मला वाटतं की तुझे ते 4 बोल इन्स्पिरेशनचे त्यांनाही मिळावे, 4 बोल प्रेरणाचे नक्कीच त्यांनाही नक्कीच. मी मिळावे. शाळेमध्ये आपल्याला एक कविता होती, मला ती फार आवडायची. त्याच्यामध्ये असं होतं की सूरज जैसा चमकना है तो सूरज जितना जलना होगा, आणि नदियों जैसा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. बहते रहना है बहते रहना है. तर तसंच आहे की आयुष्य आहे तर वाहत राहायचंय, प्रवाहामध्ये स्वतःला झोकून द्यायचंय आणि काम करत राहायचंय. आणि बघ ना, तू इथे आल्यावर तुला कसं एक पॉझिटिव्ह, माझ्यासाठी हे मंदिर आहे. खूप खरं. लोकांसाठी स्वयंपाक असेल पण माझ्यासाठी हे मंदिर आहे. आणि माझ्या आणि शिरीषच्या इथे कितीतरी आठवणी आहेत, कितीतरी आठवणी आहेत. या 4 वर्षामध्ये शिरीषने भरभरून मला इथे काही काही दिलंय. आणि बघ ना, तो गेला पण जाता जाता हे छान रेड सोइल स्टोरीजचं देऊन गेला. एक ग्रेट फाउंडेशन तो मला देऊन गेलाय. आणि आजही लोक त्याला नावाजतायत, आजही लोक त्याची आठवण काढतायत. आम्हाला सेंट्रल मिनिस्ट्रीकडून कॉन्डोलन्स लेटर आलं. याच्यापेक्षा अचिव्हमेंट माझ्यासाठी काहीच असू शकत नाही. आज आम्ही मुंबईमध्ये असतो ना तर फार फार तर माझ्या नातेवाईकांना आणि जवळच्या माणसांना वाईट वाटलं असतं. पण आज अख्खं जग त्याच्यासाठी रडतंय. म्हणजे मी तुला सांगते, ज्या दिवशी शिरीष गेला ना, ही बातमी जेव्हा स्प्रेड झाली तेव्हा आमचे 2 सबस्क्रायबर ऑन द स्पॉट हॉस्पिटलाइज झालेत. एक्झॅक्टली 2 सबस्क्रायबर ऑन द स्पॉट हॉस्पिटलाइज झाले. तर हे एवढं प्रेम जे आम्हाला लोकांनी दिलंय ना, पुढचे महिनाभर लिटरली इथून म्हणजे ह्या गल्लीपासून ते शेवटच्या, आता तू त्या मंदिराकडे शूट घेतलंस ना, तिथपर्यंत गाड्यांचा ताफा असायचा. म्हणजे मला वाटतं असे एखादी मंत्री नसतील किंवा VIP नसतील किंवा कोणी नसतील की जे
येऊन नाही गेले त्यावेळेला मला विशेष आभार मानायचे माझे जे प्रोडक्शन डिझायनर आहेत संदीप मेहर इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी दंगल वगैरे केली आहे. सो ते सुद्धा ऑन द वे ड्राईव्ह करून म्हणजे माझी जी इंडस्ट्रीमधली टीम होती आर्ट डिरेक्टरशी ते स्वतः आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुला आता ह्या घडीला जर कमबॅक करायचंय इंडस्ट्रीमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये एनी टाइम वेलकम. तर मला त्यांचे आभार मानायचे. पण त्यांनी मला जाता जाता हेही सांगितलं की तू करतेस ते फार छान आहे. आणि मी म्हटलं की सर मी क्विट नाही करणार कारण हे शिरीषचं ड्रीम आहे. याच्यासाठी आम्ही लिटरली आमचे सगळे सेव्हिंग्स मोडून आम्ही केले. तुला माहिती आहे आम्ही वर्षभर बिना ₹1 कुठल्याही फायद्याशिवाय आम्ही रेड सोल स्टोरी चालवत होतो. म्हणजे एक वेळ अशी आलेली ना की लिटरली आमच्याकडे उद्या एपिसोड काय करतात त्याचं राशन आणायला पैसे नव्हते. पण आम्ही जुगाड करत 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 आम्ही शूट करत राहिलो. आणि आमचं पेमेंट पण दुर्दैवाने 3 महिने डिले झालं बँक आणि या सगळ्या इश्यूमुळे. जेव्हा 3 महिन्यानंतर पहिलं पेमेंट आलं तू विचार कर आम्ही काय केलं असेल. त्यावेळेला इथे आसपास कुठे हॉटेल पण नव्हती. आम्ही 22 किलोमीटर दूर बांद्यामध्ये जाऊन छान जेवलो. कारण वर्षभरात आम्ही काहीच असं बाहेरचं खाल्लंच नव्हतं. कारण आम्ही ठरवलेलं की आता इथून पुढे जर चेन करायचे मौज करायचे तर ती स्वतः काहीतरी बनवून आणि स्वतःच्या पैशावर करायची. सो ते पेमेंट आला तेव्हा मला आठवते आम्ही रात्रीचं तेव्हा आम्ही म्हणजे आमच्याकडे 4 व्हीलर पण नव्हती तर 2 व्हीलरवरून आम्ही असं भर असं रानातून वगैरे आम्ही गेलो होतो. त्या गोड आठवणी आहेत शिरीष सोबतच्या. बात आहे. पण एक आहे शिरीष खूप खूप काही देऊन गेलाय. श्रीजा देऊन गेलाय. इतके छान माझे सासू सासरे आहेत की आज सुरुवातीला कुठल्याही मिडल क्लास मराठी फॅमिलीला हेच वाटलं असतं की काय भरला संसार नवीन लग्न झालेला संसार सगळा सोडून तुम्ही इथे आलात. त्यांनाही प्रश्न होते. पण आज तेच माझे जे सासरे आहेत शिरीषचे वडील आहेत सत्यवान गवस माझ्याबरोबर पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर ते माझ्याबरोबर कायम असतात शूटसाठी. म्हणजे एक सासरा जेव्हा सुनेच्या पाठी खंबीर उभा राहतो आणि एक सासू जेव्हा सुनेच्या पाठी खंबीर उभा राहते ना तेव्हा रेड सॉइल स्टोरीज बनतो. म्हणजे त्यांनी मला असं कधीच नाही म्हटलं की तू आता थांबू नकोस किंवा हे. त्यांनी मला सांगितलं तुला जे लागतंय ते फक्त सांग आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. माझी नणंद पण आहे इथेच असते तर ती श्रीजाला सांभाळते. श्रीजाची दुसरी आई आहे ती. त्याच्यामुळे ती असली की मला टेन्शनच नसतं. म्हणजे मी बिनधास्त आता तर मी बाहेर जाऊन शूट करायला पण सुरुवात केली आहे. सो श्रीजा माझ्याशिवाय राहते का कारण तिची आत्तू तिला असते मग तिच्या बरोबर ती छान झोपते. सो शिरीषने मला एक छान फॅमिली दिली आहे. म्हणजे माझे वडील नाही आहेत पण माझ्या वडिलांची कमतरता आता माझे सासरे भरून काढतात. माझ्याशी पाठीशी खंबीर उभे आहेत आणि गावातली सगळी मंडळी कारण की आता त्या मामी आता आपल्याला ज्या हेल्प करतात त्या आमच्या नात्यातलंच आहेत. आमच्या ऍक्च्युली मामी आहेत पण त्या कधीच असं म्हणत नाही की मी काही कामं करू किंवा काहीच नाही. सगळ्या प्रकारची मला हेल्प करतात. गावातली इतर लोक आहेत. म्हणजे मी एक फोन केला आणि त्यांना म्हटलं की आता उद्या खयचो एपिसोड करूया तर सगळे युद्ध बाजरीवर तयारीला लागतात. मग सगळं शोधायचं मग कुठली बाग आहे सध्या पेरूची बाग आहे का अननसाची बाग आहे का चिकूची बाग आहे का आणि मग ते बनतं. म्हणजे रेड सोइल स्टोरीजचा गाव इज नॉट ओनली दोडामार्ग तो पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आहे किंबहुना जिल्ह्याच्या बाहेर पण आम्ही जाऊन शूट करतो. तर हे सगळं इथल्या लोकांच्या प्रेमामुळेच होतं. आणि ही लोक जर तुम्ही कधी त्यांच्या बागेत शूट केलात ना तर ते कधी पैसे घ्यायला कधीच तयार नसतात की बाबा मी जर तुमच्याकडून काही घेतलं नाही पैसे कसले. मी त्यांना मार्केट रेटनुसार असं पण नाही की म्हणजे एक हे जो मार्केटमध्ये त्या फळाचा भाजीचा रेट आहे त्याने मी त्यांना पे करते कारण त्यांनाही 4 पैसे मिळाले पाहिजेत. आणि हाच आमचा उद्देश होता. आता आज हा कॅमेरामन माझ्यासोबत आहे. हा इकडचा सावंतवाडीचा आहे. माझा एडिटर कणकवलीचा आहे रोहन पारकर म्हणून. तर ही सगळी इथलीच मुलं आहेत. आजच्या घडीला 3 एजन्सी मुंबईमधल्या आमचं काम टेक ओव्हर करू पाहतात. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला काम हँडओव्हर करा तुम्ही फक्त शूट करा. पण नाही शिरीषचं एक विजन होतं की रेड सॉइल स्टोरीमधून अर्थार्जन झालंच पाहिजे पण त्याचबरोबर त्या अर्थार्जनामध्ये आपल्या लोकल लोकांचा सहभाग पाहिजे. त्यांचंही अर्थार्जन झालं पाहिजे. तरच आमचा जो उद्देश होता की या मातीसाठी काहीतरी करायचंय तो कुठेतरी सफल होईल असं आम्हाला वाटतं. सो आज जेव्हा ही आपली मुलं जिल्ह्यातली जेव्हा आमच्याबरोबर काम करतात ना तेव्हा मला फार छान वाटतं. सो मी माझा जो कॅमेरामन आहे गौरव त्याचं पण आभारी आहे. त्याच्या आधी पण एक रोहन म्हणून होता त्याची पण खूप आभारी आहे. आणि आमचं गौरवचा एक शॉट घ्या असं मला वाटतं. आणि इनफॅक्ट मी एक छोटासा किस्सा सांगते. शिरीषला मी 2 तारीखला अग्नी दिला. 3 तारीखला अजूनही माझ्या इनबॉक्समध्ये मेसेज आहे की रोहन पारकर माझा जो एडिटर आहे तो आधी फक्त आमचा इंस्टाग्रामचे रील्स करायचा स्पॉन्सर्ड पण नाही फक्त रेड सॉइल स्टोरीचे इन हाऊस रील तो करायचा. 3 तारीखला मी त्याला मेसेज केला होता की इथून पुढे रेड सॉइल स्टोरीजचा ऑफिशियल जो एडिटर आहे तो तू असशील. हो किंवा नाही आता लगेच सांग. आणि कुठल्याही क्षणाचा विचार न करता त्याने हो असं सांगितलं आणि अजूनपर्यंत तो माझी छान साथ देतोय. सो ह्या लोकांचे मी खूप आभारी आहे. आणि तसंच सबस्क्रायबर्सची कारण की आपला फर्स्ट व्हिडिओ गेल्यानंतर 15 दिवसामध्ये आपले जवळजवळ 1.5 लाख सबस्क्रायबर्स वाढले होते. सो लोकांनी
इतकं छान सपोर्ट केला ना, की मला असं झालेलं की पहिलं मला खूप दडपण यायचं. कारण रेड सोल स्टोरीज म्हणजे पूजा आणि शिरीष, आणि आता ती ती एक जागा रिकामी होणार आहे. तर त्यावेळेला मला सुरुवातीला असं झालेलं की कसं करणार आहे आपण, किंवा शिरीष नाहीये तर लोक ऍक्सेप्ट करतील का. पण लोकांनी खूप छान सपोर्ट केला, सो त्यांची मी खूप खूप आभारी आहे. खरंच पूजा, म्हणजे खूपच इमोशनल असं हे वातावरण झालेलं आहे. कारण तुमचं कुटुंब हे आमचं कधी झालं हे आम्हाला कळलं नाही. म्हणजे शिरीष हा कोकणातला मुलगा आहे, आपला मुलगा आहे. माझ्यासाठी जसा तो तुझा नवरा आहे तसा माझ्यासाठी तो माझा भाऊ आहे. त्यामुळे तुझ्या या दुःखात आम्ही सगळेच सहभागी आहोत. पण त्या दुःखावर मात करून जी काय आज तू उभी आहेस त्यासाठी मला खरंच तुझे कॉंग्रॅट्स करायचे आहेत. आणि मला तुला एक थँक्यू. अशीच म्हणजे प्रेरणा अनेक महिलांना तुझ्या निमित्तानं मिळते हे तुला माहितीये की मला माहित नाही, पण मला नक्कीच खात्री आहे या गोष्टीची. आज तुझ्यामुळे मी इथे आले आणि मला एक वेगळी एनर्जी मिळाली आहे. पूजा स्त्री नवदुर्गेचं प्रतीक आहे. तिच्या हातामध्ये जेवढी ताकद आहे ना, ती मला असं वाटतं एका पुरुषामध्ये पण नसेल, कारण ती सोशिक आहे आणि ती तेवढीच सशक्त पण आहे. त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रूही पटकन येतात आणि तेवढीच ती स्वतःला पेटून पण ती झोकून देऊन काम करू शकते. सो मलाही महिलांना तेच सांगायचं की कधीच गिव्ह अप नका करू. असे प्रसंग येतच राहणार आणि त्याच्यातून आपल्याला जायचंय. काय लिहिलंय आणि काय होणार आहे आपल्या हातात नाहीये, पण आपलं आयुष्य आणि भविष्य कसं घडवायचं हे मात्र आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण चालत राहायला पाहिजे. थँक्यू सो मच. तू इतका वेळ दिलास. तुझं हे सुंदर किचन आम्हाला पाहता आलं. थँक्यू. आम्ही मुंबईवरून आज आलो. म्हणजे मला असं वाटलं होतं बापरे मी कसं करीन माहित नाही, मी थकणार आहे, मला शो करायचं, पण इतकी ऊर्जा मी घेऊन जाते तुझ्या या किचन मधून. खरंच खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि आता लवकरच 1 मिलियन आम्हाला बघायचंय. नक्की. आणि मी संपूर्ण अभिजात मराठीच्या टीमचे आणि जयंती तुझे खूप खूप आभार मानते की तुम्ही एवढ्या भर पावसामध्ये ऑल द वे मुंबईवरून इथे एवढं आलाय आणि छान, मला खूप छान वाटलं.